कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने तंबी दिलेली आहे। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार असल्याचं सत्र न्यायालयाने सांगितलेलं आहे। दरम्यान कलिनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यासाठी भुजबळांनी जो अर्ज केला होता तो अर्जही सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। तुम्ही अनेक तारखांना गैरहजर राहिला आहात, पुढच्या सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावलं जाईल असा इशारा देखील भुजबळांना न्यायालयाने दिलेला आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अमेय, नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टाने भुजबळ यांना? या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जो खटला सुरू आहे त्या खटल्याच्या सुनावणीत गैरहजर राहण्यासाठी भुजबळांनी न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यापुढे अर्ज केला होता, परंतु या खटल्याच्या सुनावणीत आधीच भुजबळ हे बऱ्याचदा गैरहजर राहिलेले आहेत, तर त्यामुळे त्यांचा सातत्यानं हा गैरहजेरीसाठी आणि खटल्याच्या सुनावणीच्या तहकुबीसाठी अर्ज जो आहे तो स्वीकारता येणार नाही असंच कोर्टानं स्पष्ट केलंय। तसेच पुढील जी 28 जूनला सुनावणी होणार आहे त्यात भुजबळांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिलेत। त्यातही जर ते गैरहजर राहिली तर त्यांच्या विरोधात वॉरंट बजावलं जाईल असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय। याच कोर्टात भुजबळांनी काही दिवसांपूर्वी परदेशात जाण्यासाठी अर्ज केलेला होता, तो मात्र कोर्टानं स्वीकारलाय। त्यामुळे पुढील महिन्यात हे भुजबळ परदेशात असल्याने या खटल्याच्या सुनावणीसाठी साहजिकच उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु त्यापूर्वी त्यांनी सुनावणीत हजेरी लावावी असे कोर्टाने स्पष्ट निर्देश देत 28 तारखेच्या सुनावणीत भुजबळांना हजर राहावं लागेल, अन्यथा त्यांच्या विरोधात कोर्ट वॉरंट जारी करू शकतं। अमोल, धन्यवाद अमेय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।